Audio Jungle. Audio Jungle. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित बहुजनांचा रेता या कार्यक्रमामध्ये रामरावजी गायकवाड यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. ती चर्चा कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. तर पुढील चर्चेसाठी मी यशवंत सरांना विनंती करते त्यांनी आपले प्रश्न विचारावे. नमस्कार. आपण हा कार्यक्रमाला सुरुवात करताना रामरावजी गायकवाड हे एक अभिनेते आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये कविता लेखन, साहित्य, बऱ्याच काही गोष्टी त्या लिहितात आणि त्यांचे काही पुस्तकं प्रकाशन पण झालेले आहेत. या गोष्टी ह्या करत असताना मला सर तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही अभिनेता या क्षेत्रामध्ये गेलात त्यावेळेस तुम्हाला त्या अभिनयाच्या मधला म्हणजे तुम्ही मालिकामध्ये काम केलं, पिक्चरमध्ये काम केलं, FM रेडिओवरती पण काम केलं, या संदर्भामध्ये तुमचा अनुभव काय सांगाल? माझी ही अभिनयाची आवड खरं तर मी 7वीला शाळेमध्ये असताना सुरू झाली. मला आठवतं एक शिवाजी महाराज शाहिस्तेखानाची फजिती हे नाटक त्यावेळेस माझ्या शाळेने, मी 6वी-7वीच्या वर्गात असेल त्यावेळेस शाळेत नाटक बसवलं आणि ते 15 ऑगस्टच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा होतात त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते नाटक सादर झालं. त्यामध्ये माझी भूमिका होती बाबाजी भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा. तर त्यांची त्यात भूमिका होती आणि ती भूमिका करताना त्यावेळेचा लहान वयातला माझा मेकअप, माझा शब्द उच्चारण हे सगळं ती मला माझ्या त्यावेळेचे शिक्षक जे होते खामकर सर होते त्यांचं नाव, ते खामकर सरांनी माझ्याकडनं ती भूमिका मला चांगल्या प्रकारे शिकवली. आणि मला वाटतं ते नाटक पूर्णपणे छानपैकी सादर झालं रंगमंचावरती. खूप लोकांना ते आवडलं आणि त्यातनं मला असं वाटलं की बुवा ही काहीतरी वेगळी कला आहे. अभिनय करणं म्हणजे त्या भूमिकेमध्ये शिरणं आणि आपण कोण आहोत हे विसरणं, त्या मेकअपमध्ये, त्या वेशभूषेमध्ये आपण त्यामध्ये पूर्णपणे उतरणं, याचं थोडंसं ज्ञान मला त्या ठिकाणी मिळालं आणि सुरुवात झाली. पुढे कालांतराने माझे पुण्यामध्ये मी जेव्हा नोकरीच्या निमित्ताने आलो, साधारण 90-91मध्ये मी पुण्यामध्ये आलो आणि त्या काळामध्ये माझे काही कलावंत मित्र मला त्यावेळेस भेटले की ज्यांनी मला सुचवलं, अरे तुझ्याकडे काही गोष्टी आहेत, तू तुझ्या आवाजाच्या बळावरती किंवा तुझ्या एक सादरीकरण जे उत्तम असतं तुझं, त्याच्यावरून आम्हाला वाटतं की तू आमच्या चित्रपटात किंवा आमच्या याच्यामध्ये तू अभिनय करावा. अरे मी म्हटलं मी इंजिनियर असलेला मनुष्य, मी माझ्या ज्या वृक्ष वातावरणात मी जे काम करतो त्यातून बाहेर पडायचं म्हणजे जरा अवघडच आहे. नाही म्हटले, जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा आम्हाला वेळ दे, आम्ही त्या तारखेला त्या हिशोबाने तुझ्याबरोबर त्याचं चित्रीकरण आम्ही करू. आणि ही सुरुवात झाली अशा पद्धतीने की दक्षता मालिका त्यावेळी ती सह्याद्री चॅनलवरती दूरदर्शनच्या DD1मध्ये चालू होती आणि पोलीस आणि गुन्हेगार अशा स्वरूपाची ती मालिका कंटिन्यू 6-7 महिने ती कंटिन्यू चालू होती. त्यामध्ये मला पोलिसाची भूमिका त्यांनी सांगितलं, तू पोलीस या भूमिकेमध्ये तुझ्या तब्येतीमुळे, शरीरयष्टीमुळे मॅच होतोय आणि साहजिकच मला ती भूमिका त्यांनी करायला सांगितली. दिग्दर्शकाचं सांगणं जे असतं ते पूर्णपणे कलावंताने ऐकून घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणे त्यांच्या सूचनेवर मी माझा अभिनय त्या ठिकाणी दक्षता मालिकेत केला. मला वाटतं सलग 3 महिने माझी भूमिका पडद्यावरती दिसत होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं चित्रीकरण झालं. मुंबई, पुणे, आकुर्डीमध्ये चित्रीकरण झालं. माझ्यासोबत जे कलावंत होते, मोठ्या कलावंतांचा जो सहवास माझ्यासारख्या नवीन मुलाला, नवीन व्यक्तीला मिळतो हे भाग्यच माझं. अशोक शिंदे जे प्रसिद्ध कलावंत आहेत, निशा परुळेकर ज्या सुप्रसिद्ध कलावंत आहेत, आता त्या मुंबईमध्ये नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या आहेत, त्या अभिनेत्री असूनही त्या राजकारणामध्ये आता कार्यरत. परंतु ह्या व्यक्तींचा, ह्या मोठ्या कलावंतांचा अभिनय बघताना मला खूप काही शिकायला मिळालं. त्यांचं नियमितपणा, त्यांचं जी ही आहे अभिनयातली तन्मयता, त्या भूमिकेत शिरण्याची त्यांची जी स्किल होतं, कौशल्य, ते मला त्या ठिकाणी बघायला मिळालं. हा माझ्या दृष्टीने खूप मोठी जमेची बाजू होती. नाही, आणखी एक मला म्हणायचं होतं की अशोक शिंदे हे तुम्ही नाव घेतलं, कारण अशोक शिंदे हे नाव असं आहे की पूर्ण महाराष्ट्राला चांगल्यापैकी प्रसिद्ध आहे आणि चांगला कलाकार म्हणून आपण त्याच्याकडे आपण बघतो आहोत. पण याच्या संदर्भात तुम्हाला आणखी काय सांगावं असं वाटतं की त्यांचा अनुभव काय आहे, की कसं राहत होते तुमच्या छोट्या कलाकाराबरोबर, कशा पद्धतीने करत होते? नाही, नक्कीच मोठ्या कलावंतांचं सहवास आपणाला लाभतो तेव्हा त्यांचं अनुकरण आपण करतो. कारण ज्या वेळेस ते शूटिंगसाठी यायचे त्यावेळेस माझे दिग्दर्शक जे होते विजय नवले, हे विजय नवले यांनी ती मालिका दिग्दर्शित केलेली होती.
त्यासोबत ते अशोक शिंदेंचं वक्तशीरपणा, अगदी वेळेला शूटिंगच्या वेळेस हजर होणं, आपल्या आपल्या मेकअप रूममध्ये जाऊन आपला जो ते पोलीस इन्स्पेक्टरचा रोल करत होते आणि मी त्यांच्यासोबत पोलीस हवालदाराची भूमिका करत होतो. त्यामुळे आम्ही दोघं जण ती एकत्र त्यामध्ये काम केलेलं असल्यामुळे तर त्यांचं जे बोलण्याची कौशल्य होतं आणि ते कौशल्य मला त्या ठिकाणी बघायला मिळालं. अगदी एव्हरग्रीन माणूस. अजूनही ते कार्यरत आहेत. इतके वर्ष मी त्यांना बघतोय. खूप सुंदर अभिनय करणारी व्यक्ती आहे. परंतु ते जेव्हा आमच्या नवोदित कलाकारांबरोबर यायचे, बसायचे, त्यावेळेस एकदम मित्रत्वाच्या भावनेने मोकळेपणानं बोलायचे. आणि हे मोठ्या कलावंतांचा स्वभाव यातून मला कळला की आपण जेव्हा त्या भूमिकेमध्ये असतो किंवा आपण त्या स्थळी चित्रीकरण करतो, आपल्या बरोबरचे नवोदित कलावंत असतात यांनाही प्रोत्साहन देणं किंवा त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने वागणं हा मला आलेला अनुभव मी या ठिकाणी व्यक्त केला. करून नक्कीच त्यातून मलाही काही शिकायला मिळालेलं आहे. अगदी बरोबर आहे. तसंच निशा परुळेकर म्हणून या ज्या होत्या त्याही त्यामध्ये सायडी इन्स्पेक्टरचं काम करत होत्या आणि त्यांच्यासोबत काम करतानाही मला जाणवलं की त्यावेळेस मला वाटतं त्यांचं एक छोटं बाळ होतं, एक 6-7 महिन्याचं. त्या घेऊन ते शूटिंगला येत होत्या आणि ते बघायचं मी की मधल्या वेळामध्ये त्या बाळाला ते सगळं सांभाळायच्या, त्याच्यानंतर परत आपल्या भूमिकेमध्ये काम करायच्या. ते कष्ट, ते त्यांची जी एकाग्रता आणि अभिनयावरचं प्रेम हे त्यावेळेसही मला बघायला मिळालं. खरं तर कलावंतांचं ही जी हे असते अभिनयावरची पकड ही त्यांच्या दैनंदिन याच्यातनंच त्यांनी ती पकडलेली असते आणि आमच्यासारख्या नवोदित माणसांनी त्यातून शिकलं पाहिजे आणि त्यांच्या शिकण्यातूनच आपण पुढे आपली वाटचाल करू शकतो. नक्की. अगदी बरोबर आहे. हे करत असताना मित्रांनो तुम्ही पाहिलं का की सरांनी सांगितले की तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती असणं आवश्यक आहे. जेव्हा जिद्द, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती तुमच्यामध्ये येते त्यावेळेस तुम्ही उत्तम प्रकारचा कलाकार बनतात. आणि कलाकार बनायचं झालं तर आपल्याला जास्तीत जास्त रिहर्सल करणं महत्त्वाचं आहे. आपला डायरेक्टर काय सांगतो आहे, कशा पद्धतीने सांगतो आहे ते शांत चित्तेने अगोदर आपण ऐकून घेतलं तर आपला अभिनय खूप छान पद्धतीने आपण करू शकतो. अशा पद्धतीची ही जी काही विवंचना आहे ही रामरावजी गायकवाड यांनी सांगितली. हे सांगत असताना मला शेवटी तुम्हाला या प्रश्नाच्या नंतर एक कोणती अशी कविता तुम्ही मला आमच्या प्रेक्षकांना मांडून दाखवणार आहेत त्याविषयी काही सांगावं? कविता तर मी घेणारच आहे. त्यासोबत अजून एक कलावंत ज्यांचं नाव घेणं मला या ठिकाणी नक्कीच आवडेल. प्रकाश धोत्रे. आज प्रसिद्ध खलनायक म्हणून त्यांनी 300च्या वर चित्रपट केलेले आहेत. ते अहिल्यानगरचे राहणारे आहेत. विशेष म्हणजे ते सरकारी नोकरी करत असतानाही ते अभिनय क्षेत्रात कार्यरत राहिले आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत असताना माझाही त्यांच्या एका एपिसोडमध्ये दक्षता मालिकेच्या त्यांच्यासोबत मी भूमिका पोलीस हवालदाराची केलेली आहे. तर त्या अशा व्यक्तींकडनंही आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि त्यांचं ऋण आपण ते घेतलं पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीला गुरु हा आवश्यक आहे. गुरु आपण तो एकलव्याची भूमिका असू द्या या स्वतः तुम्ही त्यांचे शिष्य बना, पण तुम्ही मात्र त्यांच्या त्या कौशल्याचं नक्कीच उपयोग केला पाहिजे आणि आपण त्यातून शिकलं पाहिजे. अशा या कलावंतांचं आपण अनुरूप केलं पाहिजे. म्हणजे त्यांचा त्याप्रमाणेच आपण वागत गेलं पाहिजे. म्हणजे अभिनयाची पण वाटचाल नक्की चांगली होऊ शकते. त्यासोबतच मी एक शॉर्ट फिल्म केलेली होती ज्यामध्ये मी बिघडलेलो आहे, म्हणजे मी बिघडलेलो आहे. एकाच वेळेस 2 अर्थ आहे त्याच्यामध्ये. एक शाळेतल्या मुलावरती हा चित्रपट, बालचित्रपट होता, शॉर्ट फिल्म होती, लघुपट. खूप सुंदर केला. दिग्दर्शक शिवा बागोल हे आमच्या पिंपरी चिंचवडमधील नावाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांनी यामध्ये मला दिग्दर्शित केलेलं होतं. माझी भूमिका होती डॉक्टरची भूमिका होती आणि डॉक्टरच्या भूमिकेसाठी मला त्यांनी विचारलं, अरे राम गायकवाड, तुम्ही आमच्याकडे डॉक्टरच्या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट बसता, तुम्ही ती भूमिका चांगल्या प्रकारे कराल, तुमचं भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे, हिंदी, इंग्रजी, मराठी तुम्ही चांगलं बोलू शकाल. आणि त्यांनी मला त्या भूमिकेमध्ये ती संधी दिली आणि मला वाटतं मी माझ्या दृष्टीने जितका प्रयत्न करता येईल अभिनयाचा मी त्या ठिकाणी केला आणि मला वाटतं त्याला रसिकांनी चांगलीच दाद दिली. जेव्हा त्याचा शो झाला त्यावेळेस अगदी कौतुकाने लोकांनी मला त्याचा प्रतिसाद दिला. असं या गोष्टी घडत गेल्या. मला आणखी एक गोष्ट म्हणायची की तुम्ही ते मी बिघडलो, मी बिघडलो याचा अर्थ काय आहे हे थोडंसं कम्युनिकेशन काय दिसत नाही. मी बिघडलो का मी बिघडलो याच्यामध्ये असं आहे,
मी बिघडलो म्हणजे माझं वागणूक बिघडली. तो शाळेतला जो विद्यार्थी असतो ना त्याच्यावरती हा चित्रपट असल्यामुळे तो बिघडला, म्हणजे शाळेच्या नावाखाली जाणं आणि नको ते कृत्य करणं, सिगारेट पिणं, दारू पिणं, पार्ट्या करणं, मुलांबरोबर गोंधळ, मारामारी, गुंडगिरी करणं, म्हणजे तो बिघडला होता. परंतु त्याचा दुसरा एक अर्थ असा निघाला आहे की पुढे तो कालांतराने त्या चित्रपटाच्या मध्यंतरानंतर तो घडलेला आहे, तो खूप मोठा उद्योगपती झालेला आहे. तो उद्योगपती झालेला आहे म्हणजे तो मुलगा सांगतोय त्याची कहाणी की मी सुद्धा घडलेलो आहे, मी घडलेलो आहे. पूर्वी मी घडलेलो होतो पण आता मात्र मी घडलो. हा त्यामध्ये तो श्लेष साधलेला आहे. त्या शीर्षकामध्येच ती कथा त्यामुळे आलेली आहे आणि सुंदर तो कथा असल्यामुळे मलाही त्यात जी डॉक्टरची भूमिका मिळाली ती मला वाटतं त्याचं खूप छानपैकी लोकांनी कौतुक पण केलं. खरं तर अभिनय हा माझा काही फार प्रोफेशनल नव्हता त्या काळामध्ये. मी म्हणजे माझी नोकरी सांभाळत, कन्स्ट्रक्शनची लाईन सांभाळत ते करत होतो. परंतु रसिकांनी जेव्हा त्याची मला दाद दिली तेव्हा मला असं जाणवलं, अरे मी हे पण करू शकतो जर मी यामध्ये कष्ट घेतले, थोडं प्रयत्न केले किंवा मी त्याचं जर तंत्र शिकून घेतलं अभिनयाचं तर मी हे नक्कीच चांगल्या प्रकारे करेन. अगदी बरोबर आहे. आता हे करत असताना मला थोडक्यामध्ये एक 2 कडव्याच्या कवितेचं काय सांगाल तुम्ही? कविता अशी आहे की निसर्गावरची कविता एक, त्यावरती मी बोलेल. हिरवा निसर्ग, मस्त पाऊस भुरभुरला, क्षितिजावरी रंग सडा शिंपडला, वरुण राजाच्या आगमनानं गर्द हिरवा साजल्याला, मस्त पाऊस भुरभुरला. शेतात भात भाजी लवलवती, शेतात भात शेती लवलवती, घनदाट झाडी मोहवीती, घनदाट झाडी मोहवीती, पाण्याचा खळाळ बांधावरून वाहतो, थंड वाराही भन्नाट वाहतो, पावसाच्या सरीवर सरी कोसळती, धुक्याच्या दुलया डोंगरावर उतरती, धुक्याच्या दुलया डोंगरावर उतरती, पडत्या पावसात बळीराजाची लेकर राबती, पडत्या पावसात बळीराजाची लेकर राबती. पडत्या पावसात बळीराजाची लेकरं राबती, हे अगदी निसर्गावरती तुम्ही खूप प्रेम करून तुम्ही या समाजामध्ये मांडतायत, ही खूप छान गोष्ट आहे. पण मला आणखी तुम्हाला असं गोष्टी म्हणायच्या आहेत की तुम्ही हे कार्य करत असताना, साहित्य लिहित असताना, कविता लिहित असताना आणि अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना या महाराष्ट्र सरकारने तुमची काही दखल घेतली आहे का? की अर्थात तुम्हाला कुठला पुरस्कार दिलेला आहे का तुम्हाला कुठं काही कोणी सन्मान दिलेला आहे का? अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आणखी काय गोष्टी घडलेल्या आहेत या देखील आमच्या प्रेक्षकाला सांगावं. खरं तर कोणतंही कार्य करताना आपण फळाची अपेक्षा न ठेवताच कार्यरत राहिलेलं चांगलं असतं. त्या दृष्टीने मी कर्मण्यवाधिका रस्ते मा फलेषु कदाचनम याच भगवद्गीतेच्या श्लोकातून थोडासा बोध घेतला की मला फक्त जे करायचं आहे ते मी चांगलं करावं, समाजहिताचं करावं आणि लोकांना आनंद मिळेल, त्यात स्वानंद याला आणि रसिक प्रेक्षकांनाही त्याचा एक लाभ घेता येईल. अशा पद्धतीने मी हे करत गेलो. काव्यलेखन केलं, कविता लिहिल्या, कविता संग्रह प्रकाशित झाले. त्यानंतर साहजिकच पिंपरी चिंचवडमध्ये राहत असताना मी काही दिवस मोशी गावात राहत होतो. त्यानंतर आम्ही रावेतला शिफ्ट झालो. रावेतमध्ये राहत असताना बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांचा माझा परिचय वाढत गेला. त्यामध्ये बऱ्याच संस्थांचा मी नामोल्लेख करेन की ज्यांनी मला प्रोत्साहन म्हणून किंवा एक सन्मान पुरस्कार ज्यांनी दिलेत त्यांचा मी या ठिकाणी नक्कीच उल्लेख करेन. या ठिकाणी पिंपरी चिंचवडमधील प्राधिकरण निगडीमधील नवयुग साहित्य शिक्षण मंडळ ज्यांचे कार्याध्यक्ष आहेत आहेरराव सर, राज आहेररावजी यांनी त्यांच्या वेगवेगळ्या काव्यसंमेलना असो किंवा इतर कार्यक्रमात मला सहभागी केलं. त्यानंतर माझ्या पहिला कविता संग्रह जो होता सखे ग साधणी या पुस्तकासाठी त्यांनी अगदी मी नवोदित असतानाही मला त्यांनी प्रस्तावना लिहून दिली आणि मला वाटतं की त्या ठिकाणी मला जाणवलं अरे म्हणजे मी लिहितो ते आवडतं, ते त्यातून मला एक जाणवलं आणि मग लिहिण्याचंही चालू राहिलं. त्यानंतर नक्षत्रांचं देणं काव्यमंच हा पिंपरी चिंचवडमधील अगदी फार जुनातला जुना संस्था आहे ही. श्री सोनवणे, राजेंद्र सोनवणे प्राध्यापक आहेत.
त्यांनी ही संस्था चालवली. त्यांच्या बऱ्याचशा कवी संमेलनामध्ये मला वाटतं सलग 10-15 वर्ष मी काव्य वाचन केलं, काव्य सादरीकरण केलं आणि सरांचं खरं तर सोनवणे सरांमुळे मी सूत्रसंचालन आणि निवेदनाची संधी त्यांनी मला त्यामधून दिली. आणि त्यासोबतच त्यांनी नक्षत्र काव्य गौरव पुरस्कार पण दिला आणि ती एक सन्मानाची ट्रॉफी माझ्या घरी आली. त्यानंतर असं करत असतानाही बंधुता सदन बंधुतांची एक संस्था आहे, श्री प्रकाश रोकडे म्हणून, त्यांनीही माझ्या काव्य वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि मला वेळच्या वेळी काव्य संमेलनात संधी दिली. आणि हे सर्व होत असतानाही पिंपरी चिंचवडमध्ये जो अण्णाभाऊ मगर फाउंडेशन जो आहे, तर त्यांच्या संस्थेच्या वतीने त्यांचे जे आयोजक होते गुलाब बिरदवडे यांनीही मला तो साहित्य क्षेत्रातला जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. ते सन्मानचिन्ह माझ्याकडे त्यांच्यामुळे मला प्राप्त झालं. खरं तर मी प्रयत्न करत होतो, त्या प्रयत्नांना कुठंतरी अजून एक प्रोत्साहन मिळावं म्हणून ही नामांकित संस्था, नामांकित व्यक्ती आणि या सर्वांच्यामुळे ते सन्मान, हे पुरस्कार माझ्यापर्यंत आले. तरी मला वाटतं शासनाकडून जरी मला पुरस्कार आतापर्यंत मिळालेला नाही, आणि तरी पण मी व्यक्त करेल की जनतेचा प्रतिसाद म्हणजे रसिक मायबाप जे प्रेक्षक आहेत, श्रोते आहेत, या रसिकांचा जो प्रतिसाद आणि त्यांची दाद ही माझ्या दृष्टीने पुरस्कारा इतकीच फार मोठी आहे. मी एखादी कला सादर करत असेल किंवा एखादी गोष्ट प्रेझेंटेशन करत असेल तर त्याला मिळालेली जी टाळी असते ती टाळी, ती कौतुकाची थाप माझ्या कार्याची पोचपावती असते. कारण मी बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये निवेदन केलं. निवेदनाचं मला जे मार्गदर्शन मिळालं त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्रीकांत चौगुले सर पिंपरी चिंचवडमधील एक सुप्रसिद्ध निवेदक आहे. त्यासोबत काही मार्गदर्शन आपले पुण्यातले सर्व महाराष्ट्राला माहीत असलेले सुधीर गाडगेजी यांच्याही सहवास आणि मार्गदर्शन मी घेतलेलं आहे त्यांच्याकडनंही शिकलेलं आहे. त्यानंतर रवींद्र खरे आहेत, संदीप साकोरे म्हणून आहेत, जे पिंपरी चिंचवडमधले हे नामांकित निवेदन क्षेत्रातले मोठी मंडळी नावं आहेत. खरं तरी यांचाही सहवास आणि त्यांच्याही काही गोष्टींची जे आपण म्हणतो त्यांनी मला ते रहस्य त्यातलं शिकवलेलं आहे. आणि ह्या सर्वांचा उपयोग मला दैनंदिन माझ्या त्या कार्यक्रम सादरीकरणामध्ये झालेला आहे. आणि यातूनच माझी वाटचाल पुणे आकाशवाणी केंद्रावरती झाली. माझे कविता वाचन मी त्या ठिकाणी 2-3 वेळेस केलेलं आहे. त्यानंतर 90.4 FM रेडिओ केंद्र आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये, त्यांनीही मला त्यांच्या 1 hours RJ म्हणजे 1 तासासाठी RJ म्हणून मला आमंत्रित केलं आणि त्या कार्यक्रमात मी सहभागी झालो. खरं तर त्यावेळेस माझ्याबरोबर आकाशवाणी FMचे जे हे आहेत निवेदिका माधुरी मॅडम यांनी मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं. खरं तर म्हणजे ही मंडळी ही माझ्यापेक्षा कदाचित वयाने मोठी असतील, लहान असतील, पण मी मात्र गुरुचा शिष्य या भूमिकेतून विद्यार्थी म्हणूनच मी शिकत गेलो, त्यांच्यापासून शिकत गेलो आणि त्या गोष्टीचा मला थोडाफार उपयोग नक्कीच मला करता येतोय असं मला वाटतं आणि वाटचाल चालू राहिली. वा सर, खूप छान. सर, तुमची ती कविता आहे सखे ग साजने, ही कविता तुमची प्रकाशित झालेली आहे. तर सर, आमच्या रसिक चाहत्यांना त्या कवितेचे 2 कडवे बोलून दाखवावे अशी माझी इच्छा आहे. सखे ग साजने हा कविता संग्रह माझा प्रकाशित झाला 2006 मध्ये. त्यावेळेस सखा सांगाती एक कविता आहे, त्यातल्या 4 ओळी मला आठवतील. पुनवेच्या रातीला साजनी चांदवा उगवला, पुनवेच्या रातीला साजनी बघ कसा चांदवा उगवला, तुझ्या गौर देहावरी शीतल प्रकाश हा रुपेरी झाला, शीतल प्रकाश हा रुपेरी झाला, ते बंध रेशमाचे तो प्रेम जिव्हाळा, फुलविले माझ्या या आयुष्या भाळा, कसे फुलविले तू माझ्या या आयुष्या भाळा. खरं तर ही ओळ यावरनं आपल्या लक्षात आलं असेल की कविता जेव्हा आपण लिहितो ती कविता म्हणजे फक्त शब्द नसतात, त्यामध्ये भावनांची उत्कटता हवी आणि आपल्या संवेदनशीलतेची झलक त्यामध्ये यायला हवी आणि निरीक्षणही तुमचं तितकंच असायला हवं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि हे करत असताना तुम्ही बरेच काही पुस्तकं लिहिलेले आहेत, प्रकाशित केलेले आहेत, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगा?
खरं तर आपण हे जेव्हा लिहितो हे लेखन कुठंतरी रसिक वाचकांपर्यंत गेलं पाहिजे, रसिक चाहत्यांपर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी कविता संग्रह, आपण आपले कविता संग्रह सर्व संकलित करावे कविता, आणि त्यातनं एक चांगल्या प्रकाशकाकडून त्या कविता आपण प्रकाशित करून घ्यावा. कारण माझा हा पहिला सखी का साजनी हा संग्रह मी प्रकाशित केला. त्यानंतर दुसरा जो गंध रानमळ्याचा हा पुण्यातले शिवाजीराव भुगेवाडी येथील शिवाजीराव शिर्के पवनेचं प्रवाहाचे संपादक आहेत, त्यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला. काय होते, आपल्या कविता रसिकांपर्यंत जाणं फार महत्त्वाचं आहे आणि थोडं कविता संग्रह करणं हे आपलं एक स्वप्न असावं. आता मी माझ्या खूप तरुण वयात स्वप्न पाहिलं, पण माझे उशिरा वयाच्या 40-45च्या दरम्यान पुस्तकं प्रकाशित झाले. पण ठीक आहे, आपण आपलं ध्येय सोडायचं नाही, जमेल तिथपर्यंत प्रयत्न करावं आणि हे लेखन सातत्याने आलं पाहिजे. तुम्ही दिवाळी अंकामध्ये द्या, प्रकाशित करा, वेगवेगळ्या मासिकांमध्ये आपल्या कविता पाठवत चला. रसिक श्रोत्यांसमोर कवी संमेलनामध्येही आपण काव्य वाचन करत राहावं, हा एक यातून मी संदेश देऊ इच्छितो. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही बरेच काही साहित्य क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि हे करत असताना आता सेवानिवृत्तीच्या काठावरती आलेलं आहे. सेवानिवृत्ती तुम्ही घेतलेली आहे. आता हे सेवानिवृत्ती घेतल्याच्या नंतर आता तुम्ही या तरुण पिढीला किंवा साहित्यिकांना, नवीन जे काही साहित्यिक आहेत ते कविता करत आहेत, यांना शेवटचा मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की यांना तुम्ही काय संदेश देता? साहित्याची वाटचाल करताना तुमचं निरीक्षण खूप असायला हवं आहे. त्यानंतर जे जे प्रसंग घटना आपण घडतो याच्याकडे आपण खूप सिरियसली बघितलं पाहिजे आणि आपलं लेखन, आपले विचार हे लोकांपर्यंत जाण्यासाठी, सामान्यांपर्यंत जाण्यासाठी आपण आपलं वाचन जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे. मोठमोठ्या वेगवेगळ्या कवी संमेलनामध्ये आपण उपस्थित राहिलं पाहिजे, काव्य वाचन ऐकलं पाहिजे, काव्य सादरीकरणाच्या वेळी ज्या पद्धतीने ते केलं जातं तेही श्रवण केलं पाहिजे. वेगवेगळ्या कवींच्या वेगवेगळ्या कविता आपण वाचतो तेव्हा आपल्याला त्यातून बरंच काही शिकायला मिळतं. नामांकित कवी आहेत, नादो महानोर आहेत, विठ्ठल वाघ आहेत, नामदेव ढसाळ आहेत, नारायण सुर्वे आहेत. म्हणजे या थोर विभूतींच्या कविता यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजे, कथासंग्रह वाचले पाहिजे. आपलं वाचन जितकं आपण वाढवाल त्यातूनच ही लिहिण्याची उर्मी, लिहिण्याची जी निर्मिती होते यातूनच होत असते. जास्तीत जास्त वाचन, जास्तीत जास्त लेखन आणि त्यासोबतच आपण इतरांच्याही काव्यकल्पना अगदी मनपूर्वक ऐकल्या पाहिजे, श्रवण केल्या पाहिजे. आणि हे करत असतानाच आपल्याला त्यातूनही घडत जातो आपण आणि कवितेची वाटचाल, लेखकाची वाटचाल त्यातूनच होत असते. आणि ह्या वाटचालीमध्ये, साहित्य वाटचालीमध्ये सर्वजण आपल्याला प्रोत्साहन देत असतात. याच्यामध्ये विशेषतः आपल्या घरामधूनही आपल्याला पाठिंबा मिळत असतो. पाठिंबा मिळत असतो म्हणजे की ते आपल्याला सांगतात, अरे तुम्हाला लिहिण्याची आवड आहे, तुम्हाला कविता वाचनाची आवड आहे किंवा इतर कलांची आवड आहे, तुम्ही तुमचं हे करा. आणि ही वाटचाल ही होत असताना आपल्या घरातून जेव्हा पाठिंबा मिळतो तेव्हा आपण पूर्ण वेळ किंवा आपण निशंक मनाने आपलं सादरीकरणासाठी आपण कार्यक्रमामध्ये जात असतो, त्या ठिकाणी बोलत असतो. खरं तर माझ्या पहिल्या कवितेचं, प्रत्येक कवितेचं वाचक, श्रोता ज्याला आपण म्हणतो, ते माझी पत्नी माधुरी ही असते. ती वाचते माझ्या सगळ्या कविता आणि त्यातनं ती बऱ्याच त्यामध्ये दुरुस्ती पण करत असते, सुचवत असते, अरे हा विषय जरा बदला किंवा या विषयावरती तुम्ही काही अजून चांगलं लिहू शकाल. हे मार्गदर्शन ते ऑटोमॅटिक होतंच. म्हणून आपल्याकडे नेहमी परीक्षण, समीक्षण म्हणतो आपण की ते टीकाकार असायलाच पाहिजे. समजलं पाहिजे की मी इथं चुकीची कल्पना केलेली आहे की माझा ही कविता विषय योग्य नाही आहे, जेणेकरून ते समाजहिताचं ठरणार नाही किंवा लोकांना त्रास होईल, असं पण लिहिलं जाऊ नये याची दक्षता घेतली जाते. त्यासोबतच माझ्या मुलं पण आता दोन्ही, म्हणजे मला 2 मुली 1 मुलगा. मोठी मुलगी चैताली नेवसे, ती विवाहित आहे, तिलाही या लेखनाची आवड आहे, ती पण पुस्तकं वाचते. दुसरी कन्या आहे, ती इंजिनियर आहे, गौरव लोंढे, ही पण इंजिनियर आहे. ती पण माझ्या कविता आणि हे सर्व कार्यक्रमाच्या सादरीकरणाचे ती बघत असते. आणि यासोबतच माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे चैतन्य, तोही याचं निरीक्षण करत असतो की आपले पप्पा काय लिहितात, काय वाचतात, किंवा त्याचंही त्या ठिकाणी मत मांडत असतो की पप्पा हे योग्य आहे, ते बरोबर नाही झालेलं. म्हणजे घरातून ही सर्व मंडळी जेव्हा आपल्याला सांगत असतात ना, तेव्हा आपल्यालाही त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. आपण जरी वयाने मोठा असलो पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांचंही मत ग्राह्य धरावं लागतं.
आणि हे सोबत करतच आपण हे करत असतो. आता माझ्या घरात नवीन आलेली यावर्षी माझी सूनबाई, तिलाही माझ्या या काव्यसंग्रह, कविता या विषयांची माहिती आहे. ती पुस्तक कविता वाचते आणि माझ्या बऱ्याचशा कार्यक्रमाच्या लिंक्स ती बघते. त्यातूनही तिला कळतं की आपले सासरे या साहित्य क्षेत्रात रुची घेणारं व्यक्तिमत्व आहे आणि तीही त्यातून तिचं मत नोंदवत असते. खरं तर या सर्व घरातल्या मंडळींचा आपल्याला मिळणारा जो पाठिंबा आहे तो प्रत्यक्षरित्या मिळाला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि मी माझ्या ज्या क्षेत्रात मी काम करेन त्यामध्ये अगदी एकाग्रतेने आणि मन लावून मी काम ते करू शकतो याचा मला नक्कीच विश्वास होतो. आणि शेवटी खरं तर सर्व रसिक श्रोत्यांचं जेव्हा टाळ्या पडतात किंवा त्यांची दाद मिळते तेव्हा मला कळतं की अरे मी योग्य दिशेने वाटचाल चालली माझी, मग ती साहित्यातली असो, निवेदनातली असो, कलाकौशल्यातली असो. हे सर्वांच्या सहकार्यानेच आजपर्यंत आपणापर्यंत मी माझं सादरीकरण करत आलेलं आहे. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही आपल्या जीवनाचा म्हणजे तारुण्यापासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे खूप छान पद्धतीने तुम्ही काढलेला आहे, वापरलेला आहे आणि येणाऱ्या तरुण पिढीला देखील खूप छान पद्धतीने संदेश दिलेला आहे. आणि आपल्या फॅमिलीच्या संदर्भामध्ये देखील तुम्ही विस्तृत स्वरूपामध्ये माहिती दिली आहे. म्हणून शेवटी मला असं म्हणावंसं वाटतं, जसं रामरावजी गायकवाड यांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीचा विचार करून या समाजामध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं, तसंच अस्तित्व आपण देखील निर्माण कराल हीच या बहुजनांचा रेटा या कार्यक्रमातून अपेक्षा आहे. करताल हीच अपेक्षा बाळगतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपवण्याच्या अगोदर सरांना काही बोलायचं आहे ते शेवट आपण करूया. रसिक श्रोते हो, खरं तर एक 2 ओळीतच मी माझं या ठिकाणी भावना मांडणार आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये ज्या गाथेमध्ये शब्द आहेत अभंगाचे ते या ठिकाणी मी उद्धृत करू इच्छितो. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटो धन जनलोका, शब्द वाटो धन जनलोका. खरं तर हे शब्दांचं धन कवी असो, गीतकार असो, हे आपल्या लेखणीतून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काव्य वाचन करतात आणि कविता सादरीकरण करतात. खरं तर या सर्वांच्या या गोष्टीमागे माझ्या आईवडिलांचे ऋण मान्य करायचे आहेत. खरं तर जे माझे आईवडील म्हणजे मी 2 शब्दात म्हणेल, जे सामान्य माणसालाही मागे वळून पाहायला भाग पाडील असं दोघांचं व्यक्तिमत्व आहे. सामान्य माणसालाही ओढ लागते, अरे हे कोण आहेत, असे माझे आईवडील आहेत. आणि त्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा तो वारसा आहे, तो वारसा चालवणारे माझे आईवडील आहेत. आणि त्या आईवडिलांच्या वाटेवरच मी, त्याच वाटेवरती माझी वाटचाल चालू आहे की समाजामध्ये वावरताना आपला दृष्टिकोन कसा हवा आणि समाजाशी वागताना आपले विचार कसे हवेत याचं मला जे शिक्षण मिळालेलं आहे ते बाळकडून मिळालं, ते माझ्या आईवडिलांच्याच वागण्यातून मला मिळालेलं आहे. त्यांनीच आम्हाला घडवलं आणि आम्ही शेतकऱ्याची मुलं अगदी म्हणजे उच्च शिक्षण जे 5 मुलं होतं, माझ्या आईवडिलांना 5 मुलं आहेत, त्या सर्वांचं शिक्षण आईवडिलांनी ज्या कष्टाने घडवलं ती वाटचाल ती केवळ या फुले दाम्पत्यांच्या या ज्या क्रांतिज्योतींच्या ऋणातूनच घडलेला आहे. आणि तो आदर्श ठेवून त्यांनी आम्हाला घडवलं. म्हणून आज आमच्या जीवनाची जी फुलबाग जी काय आज थोडीफार आम्हाला बहरलेली दिसते याचं श्रेय मी नक्कीच त्यांना देईल. आणि या कार्यक्रमामध्ये बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हच्या कार्यक्रमामध्ये मला माझं मनोगत, माझे हृदयस्पंदनं व्यक्त करण्यासाठी आणि खूप सुंदर छानपैकी संवाद साधला आहे. ही सुसंवादी मुलाखत ज्यांनी घेतली ते यशवंतराव सर आणि सौ अनिता बिराजदार मॅडम, या दोघांचंही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि रसिक श्रोत्यांच्या अभिप्रायाची, आपल्या कॉमेंटची मी नक्कीच वाट पाहीन. अगदी आपण यूट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये आपला अभिप्राय मत नक्की कळवा. काही चुकलं असेल माझ्याकडनं तर ती मी क्षमा व्यक्त करतो. आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी आपलं प्रेम असंच माझ्यावरती आणि या बहुजन चॅनलवरती राहावं एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद सर. तसंच सरांनी म्हणले की त्यांच्या आईवडिलांना म्हणजे 4-5 जण दाम्पत्य होते, तरी त्यामधले ह्यांनी शिकून मोठे झाले, सगळ्यांना चांगले संस्कार दिले. तसेच सरांनी पण त्यांच्या कुटुंबातील मुलांना मुलींना तसेच संस्कार दिले आणि त्यांच्या घरातले यांच्यावरती खूप प्रेम करतात. त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतात. तसंच त्यांच्या पाठीमागे पाठिंबा म्हणून राहतात, त्यांच्या कविता ऐकतात. त्याचप्रमाणे सर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
आणि तसेच आमच्या चॅनलवरती आलात, खूप छान माहिती दिलात, त्याबद्दल धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.